घटना आहे 28 वर्षीय व्यावसायिक अरुण कुमार यांची. अरुण कुमार बडिगेर, वय वर्ष अवघं 28. व्यवसायानं ते सुतार होते. आपल्या कष्टाच्या जोरावर ते पत्नी भाग्यश्री आणि 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीसह कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील इंडी गावात राहून संसार करत होते. लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली होती. संसारात एक गोंडस मुलगी होती, घर होतं, काम होतं आणि वरवर पाहता आयुष्य अगदी सुरळीत सुरू असल्याचं प्रत्येकालाच वाटत होतं. पण या संसारामागे एक असं गुपित दडलं होतं जे बराच काळ कुणाच्याही लक्षात आलं नाही. जेव्हा अरुण कुमार यांनी 5 वर्षापूर्वी अफजलपूर तालुक्यातील मणूर गावातील रहिवासी भाग्यश्री हिच्याशी विवाह केला होता, तेव्हा सुरुवातीला लग्नानंतर दोघंही संसारात रमले. कालांतराने त्यांना एक मुलगी झाली. दिवस पुढे जात होते, संसारही सुरू होता. बाहेरून पाहणाऱ्या प्रत्येकाला हे एक आनंदी कुटुंब वाटत होतं. कोणालाही या घरात काही गंभीर सुरू आहे असा संशयही येत नव्हता. मात्र तक्रारीनुसार याच काळात भाग्यश्रीचे मणूर गावातील रहिवासी दीपक नवदी याच्यासोबत कथित अनैतिक संबंध निर्माण झाले होते. ही गोष्ट बराच काळ घराबाहेर आली नव्हती. तक्रारीनुसार अरुण कुमार यांना पत्नीच्या या कथित संबंधाची माहिती मिळाली होती. या संबंधामुळे पुढे अडथळा निर्माण होईल अशी भीती निर्माण झाल्याचा आरोप आहे. पण यावेळी याबाबत कुठंही तक्रार नव्हती, गावात चर्चा नव्हती आणि कुटुंबालाही कोणतीही ठोस माहिती नव्हती. त्यामुळे आयुष्य जसं सुरू होतं तसंच पुढे चालू राहिलं. दरम्यान मुलीचाही 5वा वाढदिवस साजरा झाला. घरात आनंदाचं वातावरण होतं. पण या आनंदानंतर काही दिवसातच अशी घटना घडली की त्या वाढदिवसाच्या आठवणीवर कायमचं दुःखाचं सावट पसरलं. तक्रारीनुसार 5 मेच्या रात्री सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. घरात कोणताही गोंधळ नव्हता, कोणालाही काही संशय येण्यासारखं घडलं नव्हतं. पण याच रात्री भाग्यश्रीनं आपल्या पतीला जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. या आरोपानुसार त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अरुण कुमार यांचा गळा दाबून त्यांचा जीव घेण्यात आला. मात्र हे सर्व त्याच वेळी कोणाच्याही लक्षात आलं नाही. 6 मेच्या सकाळी अचानक अरुण कुमार यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. त्यावेळी भाग्यश्रीनं कुटुंबियांना आणि गावातील लोकांना सांगितले की त्यांच्या पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला आहे. अचानक आलेल्या या बातमीनं सर्वांनाच धक्का बसला. अवघ्या 28 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्यामुळं हळहळ व्यक्त होत होती. मात्र त्यावेळी कुणाच्याही मनात हा मृत्यू नैसर्गिक नसावा असा संशय आला नाही. भाग्यश्रीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून कुटुंबियांनी कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नाही. मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं मान्य करण्यात आलं. त्यानंतर परंपरेनुसार अरुण कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा प्रकारे हे प्रकरण तिथंच संपल्यासारखं वाटत होतं. कुटुंबीयही दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होते आणि गावातील लोकांनाही हा अचानक झालेला मृत्यू वाटत होता. मात्र दिवस पुढे सरकत गेले. 1 ते 2 आठवडे नाही तर तब्बल 2.5 महिने उलटले. या काळात सर्व काही शांत असल्यासारखं दिसत होतं. पण अचानक काही माहिती समोर आली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणालाच वेगळं वळण मिळालं. मृत्यूला 2.5 महिने उलटून गेल्यानंतर भाग्यश्रीच्या मोबाईल फोनमधील काही चॅट्स, व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट्स आणि इतर माहिती कुटुंबियांच्या निदर्शनास आल्याचं सांगितलं जात आहे. हे स्क्रीनशॉट आणि चॅट्स समोर आल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. आतापर्यंत हृदयविकाराचा झटका म्हणून स्वीकारलेला मृत्यू आता संशयास्पद वाटू लागला. त्यांनी या सर्व माहितीचा आधार घेत अधिक चौकशी सुरू केली. हळूहळू त्यांना असं वाटू लागलं की या मृत्यूमागे वेगळंच काहीतरी दडलंय. यानंतर त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. 19 जुलै रोजी इंडी पोलीस ठाण्यात भाग्यश्री आणि दीपक नवदी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीत भाग्यश्रीनं तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून पतीचा खून केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आणि तपास सुरू केला. मृत्यूला 2.5 महिने उलटून गेल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. कुटुंबियांच्या तक्रारीनुसार भाग्यश्री आणि दीपक यांनी एकमेकांच्या सहकार्यानं अरुण कुमार यांना संपवण्याचा कट रचला होता. त्यांच्या कथित अनैतिक संबंधांमध्ये अरुण कुमार अडथळा ठरत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र या सर्व बाबी तक्रारीतील आरोप असून त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सुरुवातीला कोणालाही संशय आला नव्हता, कारण मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे शवविच्छेदन किंवा वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही.
याच कारणामुळे प्रकरण तात्काळ उघडकीस आलं नाही, पण 2.5 महिन्यांनी समोर आलेल्या मोबाईलमधील माहितीमुळे संपूर्ण प्रकरण पुन्हा उघडलं गेलं. तक्रारीनुसार मोबाईलमधील चॅट्स, व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट आणि रोजच्या संभाषणाशी संबंधित माहितीच्या आधारे कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी भाग्यश्रीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. या प्रकरणात दीपक नवदी याच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली असून दोघांच्या भूमिकेची चौकशी केली जाते. अरुण कुमार यांची बहीण अश्विनी सुतार यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप केलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 6 मे रोजी त्यांच्या भावाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगण्यात आलं होतं. कुटुंबियांनी त्यावर विश्वास ठेवला आणि अंत्यसंस्कार केले. पण नंतर समोर आलेल्या माहितीनुसार हा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय त्यांना आला. या प्रकरणाबाबत विजयपूरचे SP लक्ष्मण निंबर्गे यांनी सांगितलंय की या घटनेसंदर्भात महिलेची चौकशी करण्यात येते. सर्व बाजूंनी तपास सुरू असून पुरावे गोळा केले जात आहेत. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. या संपूर्ण घटनेत सर्वात मोठा धक्का म्हणजे सुरुवातीला ज्या मृत्यूला नैसर्गिक मानलं गेलं त्याच मृत्यूबाबत तब्बल 2.5 महिन्यांनी वेगळे आरोप समोर आले. मोबाईलमधील माहितीमुळे एका बंद झालेल्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू झाली. त्यामुळे या घटनेची चर्चा केवळ गावापुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण परिसरात झाली. आज या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. तक्रारीतील प्रत्येक आरोपाची पडताळणी केली जाते. मोबाईलमधील माहिती, संबंधित व्यक्तींची चौकशी आणि इतर उपलब्ध पुरावे यांच्या आधारे तपास पुढे नेला जातोय. त्यामुळे अंतिम निष्कर्ष पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. एका बाजूला 5 वर्षाचा संसार, दुसऱ्या बाजूला एक चिमुकली मुलगी आणि त्यानंतर अचानक झालेला मृत्यू. सुरुवातीला हृदयविकाराचा झटका म्हणून समोर आलेली घटना पुढे जाऊन कथित हत्येच्या आरोपांपर्यंत पोहोचली. 2.5 महिने सर्व काही शांत होतं, पण मोबाईलमधील माहितीमुळे संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. सध्या या प्रकरणात पोलीस तपास सुरू असून सत्य नेमकं काय आहे हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.